झी 24 तास एक पाऊल पुढे। भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या रिंगणात आता जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनीही उडी घेतली आहे। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे। गेल्या वेळेस आपण इच्छुक होतो, मात्र ज्येष्ठ नेत्यांनी आग्रह धरल्यामुळे आपण माघार घेतली होती। यावेळी मात्र माघार घेणार नसल्याचा निर्धार दानवेंनी व्यक्त केलाय। रावसाहेब दानवेंशी आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी केलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखत पाहूया। आपल्यासोबत खासदार रावसाहेब दानवे साहेब, 4 जणांची नावं आधीच चर्चेत आहे, अशातच 5वं तुमचं नाव आलंय। का तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडावीशी वाटते? माझं नाव काही आज अचानकपणानं आलं नाही। मागच्या वेळेस जेव्हा प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक झाली तेव्हा मी आणि मुनगंटीवार दोघंच स्पर्धेमध्ये होतो। मला पक्षाच्या कोर बैठकीमध्ये बोलून घेतलं आणि सांगण्यात आलं की यावेळेस आम्ही निर्णय केला की मुनगंटीवारला प्रदेशाध्यक्ष करायचं आणि आपण थांबलं पाहिजे। मी पक्षाचा निर्णय मान्य केला आणि पक्षाचा निर्णय मान्य करून मी थांबलो। आत्ताही जेव्हा सुरुवात झाली, जेव्हा पक्षाध्यक्ष बदलायचा अशी सुरुवात झाली, तेव्हा मी माझं नाव पुन्हा याही वेळेस पक्षातर्फे माझ्यातर्फे विनंती केली पक्षाला की मी गेले 35 वर्ष राजकारणात आहे। गावचा सरपंच, 3 विधानसभा, 3 लोकसभा लढलो, कारखान्याचा चेअरमन राहिलो, बँकेचा चेअरमन राहिलो। 35 वर्ष मी पक्षाला यश मिळवून दिलं। ग्रामीण भागातला मी एक कार्यकर्ता आहे, ग्रामीण भागाची नाळ मला माहिती आहे। गोपीनाथ मुंडे, गडकरी आणि उत्तमराव पाटलाच्या नेतृत्वामध्ये मी काम केलेला कार्यकर्ता असल्यामुळं मला जर का पक्षानं उमेदवारी दिली तर मी पक्ष बळकटीसाठी अधिक चांगलं काम करू शकल असं मला स्वतःला वाटलं। कुठेतरी मराठवाड्यात तुम्ही 30 वर्षांपासून सत्ता टिकवून ठेवली असं तुम्ही सांगता। तुमचं आताचं प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्यासाठी संजीवनी ठरेल? मराठवाड्यासाठी नाही, मी महाराष्ट्रासाठी संजीवनी ठरू शकतो। मी ग्रामीण भागामध्ये जाऊन, लोकांमध्ये जाऊन सगळ्या ठिकाणी काम करू शकतो। गेल्या टर्मला डावललाय आणि याही वेळेस जर डावललं गेलं तर? अरे, गेल्या वेळेस डावललं म्हणता येणार नाही, त्यांनी निर्णय केला त्याला डावलणं म्हणत नाही मी, पण याही वेळेस मिळालं नाही, गेल्याही वेळेस मिळालं नाही, तर माझी जी इच्छा आहे संघटनेत एक जबाबदार पदावर काम करण्याची ती संधी मला मिळणार नाही। मात्र तुम्ही नाखुश तर होणार नाहीत ना? नाही, मी पक्षावर कधीच नाखुश नसतो। मी 6 वेळेस निवडून आलो। मी एक ग्रामीण भागातला राहणारा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीमुळे एवढा झालो। नाखुश असण्याचं काही कारण नाही, पण मला संधी पक्ष दिला असं मला वाटतंय। प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा आहे, मात्र पक्ष संधी देईल असंही त्यांना वाटतं। संधी नाही दिली तरी मी नाखुश होणार नाही, पक्षासाठी काम करतच राहील, मात्र पक्ष आपल्याला यावेळेस नक्की संधी देईल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलाय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।